जसजसे लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, तसतसे राजकीय हालचाली वाढत चालल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा असणारा फॅक्टर म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. तर याच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे, सुनीता पवार व आत्ताच नव्याने नाव पुढे येणारे महेश भागवत. तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमधून नक्की बारामती लोकसभा मतदारसंघातून काय डावपेच सुरू आहेत. तरी मागच्या इलेक्शनमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल यांना उभे करण्यात आले होते. तर त्याच ठिकाणी सुप्रिया सुळे यांना 6,86,714 मतदान मिळाले होते. तर त्याच ठिकाणी कांचन कुल यांना 5,30,940 मतदान मिळाले होते. पण या गोष्टीने एवढे नक्की जाणवले की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मतदान उभं होत आहे व त्यांच्यावरती जनता नाराज आहे. याच गोष्टीचा फायदा भाजपाने ओळखून अजितदादांना आपल्या पक्षात प्रवेश केला असेल का, हा मात्र प्रश्नजनक विषय आहे. पण याच गोष्टीचा फायदा मात्र सुनीता पवार हे नक्की घेऊ शकतात. अजितदादांचे काम पाहता त्यांचा फायदा सुनीता पवार यांना नक्की होईल. पण त्याच दृष्टिकोनाने पाहिले तर वयोवृद्ध व वयस्कर लोकांचा शरद पवारांना जास्ती ओढावा आहे. त्याचा फायदा शरद पवारांना होईल असे असता यात मात्र एक मोठी गफलत होऊ शकते. कारण आत्ताच ओबीसी बहुजन पार्टी यामधून महेश भागवत हे फॉर्म भरतील आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना नक्की बसेल. कारण ओबीसी समाज व दलित समाज यांची मते महेश भागवत यांना नक्कीच पडतील किंवा ते बरेचसे मतही खातील. त्याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो. मग खरी ताकद महेश भागवत यांना कोण देत आहे, हा मात्र चिंताजनक प्रश्न असेल. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई चुरशीची होईल एवढं मात्र नक्की. महेश भागवत यांच्या उमेदवारीचा कोणाला किती फायदा होईल समजेलच, पण सुनीता पवार यांना याचा फायदा नक्कीच होईल. महेश भागवत यांना उभे करण्यात अजित पवारांचा हात नसेल हे मात्र चिंताजनक आहे. तरी तुम्हाला काय वाटतं, बारामती लोकसभा मतदारसंघातील कोणाची लढती जोरदार होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.